कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आता शाळेसाठी प्रेझेंटेशन करत होते आणि त्यात मला मुलांची काही चित्र दिसली आणि म्हणजे मला असं वाटलं की असं ती चित्र बघून तुम्हाला काय वाटलं का घरच्या कोणी तुम्हाला प्रेशर केलं? आजी बिजी? नाही नाही, मला प्रेशर कोणीच देत नाहीये, पण मलाच असं वाटत होतं। त्या चारूला तर मॅडम काय बोलल्या काय? नाही नाही, अहो उलट त्या तर तुमच्या समोरच म्हटल्या ना की घाई करू नका, हवा तेवढा वेळ घ्या। हां, खरं तर भुवनेश्वरी मॅडमचं म्हणणं होतं की आपल्या घराचं गोकुळ झालं पाहिजे। आईसाहेबांचं असं म्हणणं होतं ना, मग ते तसं होणार, सगळं चांगलं होणार, पण फक्त थोडा वेळ द्या। कारण आता जोवर आईसाहेब घराकडे येत नाही ना तोवर माझं डोसकं थाऱ्यावर नाही। नाही बरोबर आहे, मी आता काय असा विचार करू शकत नाही, तुम्ही पण आता येऊ काय विचार करू नका। नाही नाही, सगळं चांगलं होणार, फक्त थोडं थांबायला पाहिजे। चला मी येऊ काय, मला झाला उशीर। गुड मॉर्निंग। फॅक्टरीत निघालास का? हां, ऐक ना, चहा घे ना। धनाजीने केला नाही, मी केलाय, तुला अगदी आवडतो तसा। नाही नको। कशी समजूत घालू मी याची? मी काय केलं म्हणजे हा? आई तुम्ही नका त्यांचा विचार करू। तुम्हाला माहितीये का ते गडबडीत असले ना की असंच असतं त्यांचं। मगाशी मी विचारलं त्यांना तर मलाही नको म्हटले चहाला। मनाची समजूत घालण्यासाठी हे चांगलं आहे, पण ठीक आहे, मी समजू शकते, त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल आपल्याला। नका काळजी करू तुम्ही। मला अधिपतींसाठी डबा करायचा आहे। मी हो। हाँ सर बोला। अगं ते बीडीओचं लेटर आलंय, म्हणजे विना अनुदानित शाळांसाठी सरकारी काहीतरी योजना आहे, त्या संदर्भातली माहिती हवी त्यांना। हा म्हणजे त्याचा मेल आला आणि पत्रही आलेलं आहे। अच्छा, काय माहिती हवी आहे? माहिती बरीच काय पाठवायची। थांब मी तुला वाचून दाखवू का? एक मिनिट। नाही आत्ता वाचून नका दाखवू, मी शाळेत येतेच आहे तेव्हा वाचून दाखव। बर हाँ बाय। फाइल्स काढायला मी आले, मी जरा फाईल घेऊन येते। ही गडबडीत अशी निघून गेली, आता अधिपतीचा डबा मीच करते आणि यांच्याशी बोलते आणि शाळेत घेऊन जाते, मलाही शाळा बघता येईल, असंच करते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।